दादरमधील कबूतरखाना बंद करण्याच्या मुद्द्यावरून सध्या मुंबईमध्ये जोरदार वाद पेटलेला आहे। मुंबई उच्च न्यायालयाने शहरातील 51 कबूतरखान्यांच्या परिसरामध्ये पक्ष्यांना खायला घालू नये असे निर्देश दिलेले होते। मात्र त्यानंतर सुद्धा काही व्यक्तींनी कबूतरांना दाणे टाकणं सुरूच ठेवलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी जो टी-शर्ट घातलेला आहे तो सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे। संदीप देशपांडे हे दादर परिसरामध्ये हा टी-शर्ट घालून फिरत होते आणि टी-शर्टवर नरेश सुरेश परेश चड्डीत राहायचं असा मजकूर लिहिलेला आहे। हा टी-शर्ट म्हणजे एक प्रकारे मुंबईमध्ये राहून मुजोरीची जे भाषा करतायत त्या अमराठी भाषिकांना अप्रत्यक्ष इशारा असल्याचं सुद्धा सांगितलं जातंय आणि त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना दादर कबूतरखाना बंद करण्याच्या मुद्द्यावरून आक्रमक होणार का याकडे आता सर्वांचंच लक्ष आहे। आपण पाहतोय संदीप देशपांडे यांनी हा टी-शर्ट घातलेला आहे। या आधी सुद्धा अनेकदा संदीप देशपांडे हे जे टी-शर्ट घालतात त्यांची चर्चा रंगलेली होती आणि आता कबूतरखान्याचा मुद्दा हा ऐरणीवर आलेला आहे आणि या संदर्भात नरेश सुरेश परेश असं म्हणत त्यांनी इशारा दिलेला आहे। अमराठी भाषिकांना संदीप देशपांडे यांनी हा सूचक इशारा दिलेला आहे। त्यामुळे या संदर्भात आता काय प्रतिक्रिया समोर येतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे।